जय शिवराय मित्रांनो आज आपण एका आगळ्या वेगळ्या प्रकल्पाला भेट द्यायला आलो. खूप दिवसापासूनची इच्छा आहे आणि मी पाठीमागे एक आपल्या कम्युनिटीला फोटोही टाकला होता की 100% म्हणजे रिन्युएबल एनर्जीवरती पर्यावरण पूरक वीज निर्मितीमधून सोलरच्या माध्यमातून चालवला जाणार हा खवा क्लस्टर. आपण आलेलो आहे खवा क्लस्टर भूम इथे भेट द्यायला. आपल्यासोबत खवा क्लस्टर भूम या उद्योगाचे मालक स्वतः जोगदंड साहेब आहेत. प्रकल्प आपल्याला याच्यासाठी पाहायचा आहे की नवीन उद्योजक कशा प्रकारे तयार होऊ शकतात, शेतकऱ्यांना दुधाला पर्यायी कसे प्रोडक्ट बनतात आणि मुळात या प्रकल्पाचं वैशिष्ट्य काय आहे ना की 100% आपण पाहू शकता भारतातील पहिला सौर ऊर्जेवरती चालणारा पेढा आणि खवा निर्मिती प्रकल्प. आणखीन आले असतील कुठं छोटे मोठे, परंतु हा प्रकल्प एक नामांकित प्रकल्प याच्यासाठी आहे की भारतातला पहिला आहे. मग सोलरवरती कसा चालतो, सोलर किती ऊर्जा इथं जनरेशन केली जाते आणि त्याच्या माध्यमातून पुढे दुधाचं कलेक्शन असेल किंवा खवा निर्मिती असेल. आणि खवा निर्मितीमध्ये आपण जर पाहिलं ना, खवा म्हणलं ना की आपण हायजीनचा विषय तिथं खूप गंभीर असतो. एक तर वृक्षतोड वगैरे ती कशी त्यांच्या माध्यमातून कमी केलेली. आज एक झाड टिकवणं लावणं या खूप काळाच्या दृष्टीनं गरजेच्या गोष्टी आहेत. तर आपण हे सर्व त्यांच्या माध्यमातून या प्रकल्पामध्ये पूर्णपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी विनोद जोगदंड, डायरेक्टर खवा क्लस्टर भूम. मागील 10 वर्षापासून खव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करीत आपल्याला पर्यावरणपूरक खवा निर्मिती कशी करता येईल या ठिकाणी भारतातल्या सगळे केंद्र जाऊन आलो. CFTRI म्हैसूर, कर्नाल, हरियाणा, एनआरडी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणचं जे संशोधन आहे आपल्याला इथं कसं वापरता येईल आणि हायजेनिक आणि क्वालिटीचा खवा कसा तयार करता येईल आणि त्याचा जो नावलौकिक आहे पूर्वीपेक्षा आणि कसा वाढवता येईल यासाठी आपण या ठिकाणी पर्यावरणपूरक खवा निर्मिती हा सोलरवरती चालणारा भारतातला पहिला प्रकल्प या ठिकाणी सुरू केलेला आहे. मला एक सांगा, हे खवा निर्मिती ह्या भागाचं एक वैशिष्ट्य आहे म्हणजे खव्यामध्ये आजही आहे सर, पण सोलरची कन्सेप्ट का आली बरं? याच्यामध्ये आम्ही मागील 10-15 वर्षापासून दूध आणि खवा व्यवसायामध्ये आहेत. एक लाकडी भट्टीपासून आम्ही सुरुवात केली. अच्छा, म्हणजे पूर्वी हे लाकडी भट्ट्या होत्या. लाकडी भट्ट्या होत्या आणि लाकडी भट्टीमध्ये खवा निर्मिती करत असताना पर्यावरणाचं वृक्षतोड व्हायची, खवा खराब व्हायचा, तेवढा हायजिनिक होत नव्हता. त्याच्यानंतर आम्ही डिझेलवरती केला. डिझेल नंतर आम्ही परत गॅसवरती काही दिवस खवा केला. गॅस नंतर आम्ही बॉयलरवरती खवा निर्मिती केली. हे सगळं करत असताना खर्च वाढत चालला. म्हणजे लाकडावरती जर खवा निर्मिती करायची असेल तर 1 किलो खव्याला 3 किलो लाकूड लागतं. मग तिथं जवळजवळ 15 ते 20 रुपये लाकडाला खर्च यायला लागला. डिझेलवरती खवा करायला 65 ते 70 येतो. गॅसवरती खवा करायला 55 ते 60 रुपये येतो. आणि जर हे सोलरवरती खवा निर्मिती केली तर या ठिकाणी फक्त 5 ते 10 रुपये किलो खर्च येतो. आणि जर सोलरही नाही वापरलं, लाईटवरती जरी केलं ऍग्री टेरिफ मध्ये तर 20 रुपयापर्यंत खवा निर्मिती होते. सुरुवातीला तुम्ही जे काही उभा केलं ते किती इन्स्टॉलेशन केलं होतं, म्हणजे काय कॅपॅसिटी काय होती पहिली? तर सुरुवातीला 500 किलोवॅटचा हा सगळा सोलर प्रकल्प आहे आणि याच्यामध्ये आपल्या 20 मशीन बसवलेले आहेत. म्हणजे एका मशीनची कॅपॅसिटी 25 किलोवॅट आहे. ओके. आता हा ज्यावेळी चालू झाला आता तुम्ही क्लस्टर स्थापन केले, याच्या माध्यमातून लोकही जोडतात. आता इथं दूध साधारणपणे काय आहे तुमच्याकडे, किती आता कॅपॅसिटी? तर इथं जे काय होतं, ग्रामीण भागातले जे शेतकरी आहेत की जे पूर्वी लाकडावरती खवाभट्टीवरती खवा करायचे ते लोक आता या ठिकाणी दूध घेऊन येतात. आम्ही त्यांना पण खवा बनवून देतो. जर एखाद्या व्यक्तीने दूध आणलं त्यांना खवा बनवतो, त्यांना एखाद्याचं दूध आपण खरेदी करतो विचारू आणि खवा निर्मिती करतो. नॉर्मली आपण जर म्हणलं जसं आता भट्टी आहे, नॉर्मली सरपण घाला, चालू करा, फो वगैरे वगैरे तो धूर येतो हायजीन. तर तुम्ही हायजीन मध्ये यात काय फरक पडला? तर याच्यामध्ये काय होते, जे खवा उत्पादक खवा करायचे, मेहनत करायचे, त्यांना धुराचा त्रास व्हायचा, जाळाचा त्रास व्हायचा आणि खवा पण हायजीन होत नव्हता. आणि दुसरा सगळ्यात काय व्हायचं की त्या ठिकाणी 1 किलो खवा करायला 5 ते 5.25 लिटर दूध लागायचं. पण या मशीनवरती आपण दुधाची बचत अर्धा लिटर होती. कारण का कॉन्स्टंट उष्णता असल्यामुळं, स्थिर उष्णता असल्यामुळं त्या ठिकाणी 500 ते 600 मिली दूध हे प्रत्येक किलो खव्याला कमी लागतं. तिथं बचत होती. म्हणजे पर्यायानं 0 कॉस्ट मध्ये खवा निर्मिती. त्या भट्टीवरती कढई ठेवाल तर जे खालून ब्लो येतो ते अनकंट्रोल आहे. हा, अच्छा, म्हणजे तो कंट्रोल वे मध्ये आल्यामुळे तुमच्या दुधाची बचत व्हायला प्रोडक्शन वाढलं. बरोबर. ओके. हा तर एक 0 कॉस्ट मध्ये खवा निर्मिती तसा विचार केला तर अर्धा लिटर दूध वाचलं म्हणजे तुम्ही 10-20 रुपये खर्च वाचताय. म्हणजे लाकडाचा खर्च इथं पण वाचला आणखी पुन्हा तेवढा पण. हा तर मोठा आहे. आणि मॅनपॉवर मध्ये आणखी सगळ्यात मॅनपॉवर एवढी कमी लागते. ज्या ठिकाणी 10 ते 12 माणसं लागतात तिथं फक्त 3 माणसं काम करतात. इथूनच सांगा हे काय म्हणजे इथं काय? तर हे जे आहे
हे दूध संकलन करण्यासाठी की 15,000 लिटरची दुधाचं दूध थंड केल्यानंतरची टाकी ठेवायचं आणि याच्यामध्ये जे दूध जसं लागन तसं दूध या ठिकाणी खवा निर्मितीसाठी आपण कॅनाच्या माध्यमातून पाईपलाईनच्या माध्यमातून आतमध्ये खवा निर्मितीसाठी घेतो. तुमचं आणि शेतकऱ्याचं बॉन्डिंग आहे त्या पद्धतीने? हा, शेतकरी डायरेक्ट शेतकरी आमच्याशी कनेक्ट आहेत. आम्ही शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या योजनाही सांगतो. आता शासनाच्या खूप योजना आहेत. नवीन आता एक योजना आलेली आहे 1 महिन्यामध्ये की 10 लाखापर्यंत जर आपण 5 गाई 5 म्हशी घेतल्या तर 50% सबसिडी पण मिळते. ते तुम्ही लोकांपर्यंत ते पण लोकांना आम्ही सांगतो. आता इथं दूध आलं, आता दूध इथून दूध इथं येतं आणि इथं दूध आल्यानंतर या ठिकाणी हे चिलिंग सेंटर आहे. म्हणजे तिथं 0 डिग्रीचं बर्फाचं पाणी असतं. दूध आल्यानंतर डायरेक्ट 2 डिग्रीने टाकीमध्ये जातं. त्याच्यामुळे दूध 2 दिवस बी ते खराब होत नाही आणि जसं पाहिजे तसं त्या पद्धतीने दिवसभर एक्सेस दूध असेल तर ह्या टँक मध्ये आणि रेग्युलर या टँक मध्ये जातं. याच्यातून पुन्हा आउटलेट आहे आणि त्याच्यातून दिवसभर ते हे केलं जातं. म्हणजे निसर्ग खुश आहे इथपर्यंत शेतकरी तुमच्याशी बॉन्डिंग आहे. समजा शेतकऱ्याला उद्योग त्याच्या व्यवसायात उन्नती करायची असेल तर तुम्ही त्याला मार्गदर्शन करतो. इथून दुधाचं फिडिंग होत आहे. फिडिंग झाल्यानंतर हे काय स्टार्ट पॉईंट काय? हे छोटं जे दूध आहे आल्यानंतर की जर कमी दूध असेल थोडस तर ह्या बल्क कूलर मध्ये घेतलं जातं. इथं पण दूध थंड होतं. आता आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूध घेतो तिथं. हे छोट्या प्रमाणात नॉर्मली जर छोटं दूध असेल छोटं असेल तर याच्यामध्ये घेतलं जातं. आता इथून हे बघताय आता मागच्या 5 वर्षापासून आपण वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक मशीनवरती संशोधन केलं. कुठला मशीनचा 50 RPM आहे, कोणाचं 25 RPM आहे, कोणाचं 15 आहे. हे सेटअप मी स्वतः केलं का पहिलं काही कुठून बाहेरून आयडिया काय? नाही, हे फक्त पूर्वी स्टील वर्क आम्ही अहमदाबादून बनवून आणत होतो. परंतु लोकांची मागणी एवढी वाढली. आता एक उदाहरण सांगतो, मला खूप आवडलं आणि चांगलं एनर्जी वाचते वगैरे वगैरे. एक नॉर्मली उदाहरण सांगतो मग. आणि मला अशी एक मशीन बसवायची म्हणलं, मला आता एक कुठं अहमदाबादला जावं लागेल? तर नाही आता कुठं जायची गरज नाही. आता भूम MIDC मध्ये आपण स्वतः इन हाऊस जवळजवळ 70-80 लाख रुपयाच्या CNC लेझर कटिंग मशीन आणून जागेवरती सगळ्या मशीन तयार करतो आपण. ही मला जर मशीन पाहिजे मला इथंच भूम मध्येच मिळणार. त्या धंद्याला मार करून मला देणार नाही. मशीन एवढी चांगली आहे, ही मल्टीपर्पज आहे. कॉम्पिटिशन तर वाढेल ना. आता मी जर मशीन घेतली नाही, आमचा उद्देश एकच आहे. महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये खव्याला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परंतु आता सध्या 80% खवा निर्मिती ही वेगवेगळ्या पद्धतीनं काही ठिकाणी अनहायजेनिक स्वरूपाची राहते, डुप्लिकेट राहते. खूप मोठ्या प्रमाणात मागणी चांगल्या खव्याला आहे. त्यामुळं आम्हाला कुणाचीही स्पर्धा नाही. पण ही मशीन तुम्ही देताय म्हणजे तुम्ही चालू केलं स्वतः? ही मशीन स्वतः चालू करतो. मशीन याच ठिकाणी येतो. खूप जवळजवळ 100 ते 125 मशीनच्या ऑर्डर आहेत. हो, मिळेल. मी तसं आपण ते नक्की पाहण्याचा प्रयत्न करूया. आता हे प्रोसेस चालू झाली, इथून टेम्परेचर सेट केलेलं आहे. ओके, आता हे पुढच्या फेज मध्ये. आता याच्यामध्ये काय होते, आपल्याला हे ऑन ऑफचं बटन आहे. मशीन ज्यावेळेस खवा तयार होतो ऑफ करायचं. याला किती प्रमाणामध्ये आपण टेम्परेचर ठेवायचं. हा जो डिजिटल गेज आहे इथं दिसतं. आता 27 अँपियर आहे. हे इथं काय होतंय, 1 2 3 4 हे बंद करायचं बटन, हे चालू करायचं बटन. आपला खवा तयार. तुम्ही म्हणलात ना की दूध वाचतं, म्हणजे समजा आपण भट्टी चालू केली, पेटवली, ते फ्लो दिला आणि चालू झालं. याच्यामध्ये तुम्हाला त्याला बॉईल होईपर्यंत वगैरे ज्या स्टेजला जे टेम्परेचर द्यायचं ते तुम्ही जेवढं पाहिजे तेवढं दिलं जातं. दुधामध्ये डेफिनेटली बचत होते त्याच्यामध्ये. आता इथं टेम्परेचर परत जसं ज्या स्टेजला कसं वाढत जाणार. ज्या स्टेजला आपल्याला ठेवायचंय त्या पद्धतीने आपण हे टेम्परेचर ठेवू शकतो. बरं, आता हे वर्करला फक्त मॉनिटरिंग करण्याचं काम, फक्त दूध टाकल्यानंतर खवा काढणे एवढंच काम आहे. तिथं 20 मशीन, फक्त 3 कामगार काम करतात इथं. तर हा जो फ्लो आहे फिरण्याचा, हा फ्लो काही आहे असं मेंटेन ठेवा? हो, त्याच्यामध्ये खूप संशोधन केलं. पूर्वी 50 RPM असायचं, त्याच्यानंतर 25 केलं. त्याच्यानंतर आम्ही आता 16 RPM वरती सगळ्या मशीन फिक्स केल्या. कारण त्याच्यामध्ये जी खव्याची चव आहे त्या चवीसाठी ती किती गती पाहिजे, किती हिटिंग पाहिजे, ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन ठेवावं लागतं. नाही, पण बनण्यामध्ये आणि तुमच्या एनर्जी मध्ये त्याचं काही नाही. एनर्जी मध्ये टेस्ट मेंटेन करण्यासाठी, म्हणजे फक्त बनवायचंच नाही, टेस्ट मध्ये पारंपरिक चव त्याला आली पाहिजे. आता टेस्टला काय ना, सध्या खवा तर मागतायत. खवा हा बेसिक आहे, परंतु खव्यापासून जामून बनतात, पेढा बनतो, त्याची टेस्ट चांगली येते. आता आपला पुढच्या स्टेज मध्ये आता हे खवा तयार झाला. आता हे
आता हे मशीनचं हे हिटिंग जर बंद केलं आपण, याला पॉवर कमी करून ठेवली आता हे बंद केल्यानंतर काय होतं, हे राहिलेला खवा तेवढ्या हिटिंग मध्ये तयार होऊन जातो. अच्छा, म्हणजे त्याची भाजणी चांगली होती त्याला. आता बरं, आता याची झालंय असं करण्यासाठी एक काय तुम्ही म्हणजे काय एक स्टँडर्ड ठेवलेलं असेल की म्हणजे आपला आता खवा बनला हे नजरेवरती दिसतं Visual, आपल्याला. आता व्हिज्युअल याच्यात पाहिलं कामगारांना ते लगेच लक्षात येतं की जसं आपण आपली- स्वयंपाक करताना एखादी भाजी कशी झाली का नाही ते वासाने आणि दिसण्याने कळतो, तसं याच्यावरती कळतं. तर आता या सगळ्या मशीन ह्याच्यात किती कॅपॅसिटी दुधाचे? एका वेळेस 40 लिटर दूध टाकलं जाते प्रत्येक मशीन मध्ये. 20 मशीन आहे सगळे. 40 म्हणजे 40 म्हणजे 800 लिटर 800 लिटर एका एका टायमाला. आता किती वेळ लागतो एक 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 भट्टी हे निघाली? 1 ते 6 तास लागतं याला. एक तास. म्हणजे एक तास ते 6 तास. किती लिटर दूध तुम्ही कंझ्युम करता पर डे? तर जवळजवळ 3,500 ते 4,000 आता आहे. आणि लवकरच आम्ही आता एक 15,000 ते 20,000 लिटर दुधापासून एक 4 ते 5 टन खवा निर्मिती करणार आहे. किती पर्यंत जातो? आता 1 टन आहे. एक टन. एक 8 दिवसानंतर आणि एक 4 ते 5 टनापर्यंत खवा निर्मिती होऊन जाते. चालेल, म्हणजे पर डे टनापर्यंत ही पूर्ण कॅपॅसिटी आहे. हा. आणि याला पूर्ण जी लाईट आहे पूर्ण तुमची आता सोलर. ह्या पूर्वी एअरकुंड मशीन होत्या. आम्ही ह्याला डेव्हलप करून आता ह्या सगळ्या नवीन मशिनरी ज्या आहेत त्या वॉटर कूल्ड मध्ये केलेल्या आहेत. पूर्वी हे का? हा. आता हे नंतर जी नवीन अच्छा, हे जुने आहे. हे जुनं मॉडेल असतं आणि हे जे आहे अच्छा, म्हणजे तुम्ही स्वतःचे आता बनवताय म्हणताय ते आता हे नवीन या पद्धतीने आपण वॉटर कूल्ड मधलं मॉडेल डेव्हलप केलं आहे. म्हणजे काय याच्यात फरक पडतो? वॉटर कूल्ड मध्ये काय होते की हे जे मशीन आहे ह्याच्यातलं जे पार्ट असतात IGBTचे हे पाण्यामुळे काय होतं ते गरम होत नाही. अच्छा, उन्हाळ्यामध्ये आता 42 डिग्री टेम्परेचर आहे. ओके. मग जुन्या मशीनला काय व्हायचं, एक पहिलं तासामध्ये 10-15 मिनिटं थांबावं लागायचं. पण आता मात्र या मशीन 24 तास जरी चालल्या कंटिन्यू तरी आता कंटिन्यू चालतात. म्हणून पहिल्या मशीन मध्ये पूर्ण डेव्हलपमेंट करून आता या फायनल मशीन तयार केली आहे. हे सगळं R&D तुम्ही करता? सगळं R&D मागील 10 वर्षापासून हे R&D वरती काम चालू आहे. आलेलो आहोत. आता इथं खव्यामध्ये मला 2-3 वेगवेगळे दिसते. काय हे वेगळं दिसतंय, तो वेगळा दिसतोय? आता हे जो खवा आहे हा खवा कुल्फीसाठी दाणेदार खवा बनवावा लागतो. हा कुल्फीसाठीचा खवा आहे दाणेदार. आणि तो जो खवा आहे तो आपल्याला गुलाबजामुन साठी वेगळ्या रेग्युलर खवा आला. आणि कुल्फीला मात्र थोडं दाणेदार खवा असल्यामुळे त्याच्या वेगवेगळ्या variety हा, तर ते व्हरायटीज आपल्याला, कारण याला उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते कुल्फीच्या खव्या. कुल्फीच्या खव्याला. आणि जामुनसाठी वर्षभर त्या खव्याला मात्र मागणी असते, पेढा आणि जामुनला. त्याच्यामध्ये packing. तर आता हे 20 किलो मध्ये हे पॅकिंग होतं. ह्याच्यानंतर त्या पिशवीमध्ये पॅक केलं जातं. मला एक समजा नाही, मी आता भट्टी बघतो बरं, मी लहानपणापासून भट्ट्या पाहत आलो. तिथे मला माशी वगैरे कुठे दिसत नाही. इथं स्वच्छता मात्र एकदम आहे. त्याला काही दुधा वगैरे? नाही, दर मशीन आहे हे पूर्ण ह्याच्यामध्ये फ्लोरिंग क्लिनिंग मशीन आहे. दर 2-3 दिवसाला त्या मशीनच्या माध्यमातून आम्ही हे सगळं धुवून काढतो. म्हणजे एवढं हायजीन तुम्ही मेंटेन करताय. हायजीन आणि क्वालिटी. दुधाचे हे धुण्यासाठी पण आम्ही आरओचा प्लांट आहे. आरओचं पाणी हे करतोय. आणि विशेष म्हणजे आम्ही नवीन एक टेक्नॉलॉजी आता इथं हे जी खवा तयार होतोय हा खवा जो आहे तो खवा ह्या काय होतोय या पद्धतीनं आता फक्त एकच दिवसाचा खवा शिल्लक राहतो. कारण काल केलेला खवा आज सगळा संपून जातो, शिल्लक राहत नाही. तुम्ही कोल्ड स्टोरेज मध्ये हे करताय. हा, ओके. म्हणजे हे कोल्ड स्टोरेज याच्यासाठी तुमच्या पर डे एखाद्या दिवसाची जी काही कॅपॅसिटी असेल ती तुम्ही स्टोअर करून. आता लवकरच आम्ही काय करतोय या खव्याचं खवा क्लस्टर भूम या नावाने आम्ही पॅकेजिंग आणि ब्रँडिंग करतोय. आता जे 20 किलोचा खवा आहे तर ह्या 20 किलोच्या पेक्षा आम्ही काय करतोय आता 5-5 किलोचे प्रिंटिंग करायला दिलेले आहे. त्याचं GI मानांकनही भेटलेलं आहे खव्यासाठी. त्या GI मानांकन आणि खवा क्लस्टरच्या माध्यमातून एक 5 किलोच्या पॅक करून सील पॅक करून आम्ही आता मार्केटला ब्रँड करून आपण मार्केटला विकतो. खूप मोठा असेल. कारण काय माहिती का, सध्या तुम्ही 1 किलो खवा प्युअर खवा कोणाच्या एखाद्या हातात दिला तर तो व्यक्ती खवा घ्यायला म्हणजे थोडा मागे पुढे पाहिजे. ब्रँडच्या नावावरती जर असेल तो एक म्हणजे याचा ब्रँड खव्याला हे जे दुधाची चव आहे ब्रँडिंग करता तुम्ही त्याला खवा क्लस्टर भूम या नावाने आम्ही ब्रँडिंग करतो. कारण आमचं पूर्ण भारतात नाव झालेलं आहे खवा क्लस्टर भूम. आणि भारतातलं खव्यातलं सगळ्यातलं टॉपचं काम असेल तर ते आपण करणार. आणि त्या पद्धतीनं आपलं काम चालू आहे. पुढे पण याच्यात आणखी जसं जसं संशोधन होईल, शासनाची मदत होते, अशा वेगवेगळ्या संस्थेची मदत घेऊन आम्ही याच्यात आणखी संशोधन वाढवणार. हा जर समजा एखादा प्रोडक्ट हा आता आपण 40 लिटर म्हणतोय, 40 लिटर 1.5 तास 2 तासाला पकडा. म्हणजे एखादा जर तरुण असेल तर तो 4 चौक 200 लिटर दुधाचा एक एखाद्याने चालू केलं गावात स्वतःच. एका मशीन मध्ये 200 लिटर तो दूध आरामशीर काढू शकतो 8 तास ड्युटी करून. तो योजनांच्या अंतर्गत याला कॅपेबल आहे.
सगळ्या प्रकारच्या शासनाच्या खूप चांगल्या योजना आहेत, त्याला सबसिडी तर मिळतीच, बसते ही सबसिडी लाईटही भेटती. ही ही योजना सबसिडीमध्ये बसते. 4-5 योजना आहेत. PMFME आहे, CMEGP आहे, PMGP आहे, पोखरा आहे, स्मार्ट आहे. म्हणजे एखादा जर होतकरू तरुण असेल की माझ्याकडे जर 200 लिटर दूध आहे, मी करू शकतो. भरपूर महाराष्ट्रामध्ये नाही, आमच्या आता मध्य प्रदेश पर्यंत मशीन गेलेले आहेत, मुंबईला दिलेले आहेत, पुण्याला दिले आहेत, संभाजीनगरला दिले आहेत. ऍग्री टेरिफ वगैरे काय म्हणलं, ऍग्री टेरिफचं हा, काय? आता याला काय होतं, आम्ही शासनाकडे काय मागणी केली की आमच्या खावा निर्मितीला महाराष्ट्रात 1 कोटी झाडं तोडली जात आहेत. 1 कोटी झाडं जागवायला 10 कोटी लावा लागतात. मग आम्ही शासनाला सांगितलं, मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री यांना भेटलो, त्यामुळे आम्हाला काय करा तुम्ही, हा दूध उत्पादक शेतकरी आहे, खाऊ उत्पादक शेतकरी आहे, मग ह्यांना हा काय उद्योजक नाही मोठा, मग काय पाहिजे म्हणजे आम्हाला ऍग्री अँड बाजारमध्ये टेरिफ द्या, कारण त्याचे रेट कमी आहेत, फिक्स चार्जेस कमी आहेत. त्यामुळे आता काय झालं, ऍग्री टेरिफ आपल्याला 1 एप्रिल 2025 पासून लागू झाला आणि त्यावेळेस पासून जर खवा प्रकल्प लागू करत असाल तर तुम्हाला ऍग्री टेरिफ लागणार. जर लाकड बॉयलर वरती जरी खावा केला तर त्याला नाही मिळणार, कारण तो लाकूड वापरतो. पण जो 0 पर्यावरण पूरक जर चांगला खावा निर्मिती करत असेल तर त्याला मात्र आपल्याला हा ऍग्रिकल्चर अँड अदर इंडक्शन खावा मशीनला टेरिफ मिळतो. मित्रांनो, अशा प्रकारे हा पूर्णपणे 500 किलोवॅटच्या सोलरच्या माध्यमातून चालवला जाणारा हा हवा क्लस्टर आहे. आपण पाहू शकता एवढा नीट अँड क्लीन, आणि महत्वाचं म्हणजे मी सांगितलं ना की फक्त प्रोडक्टिव्हिटी नाही, मला 1 टन बनवायचं आणि मार्केटला पाठवायचं. हवा म्हणलं की आपण एक वेगळ्या अँगलनं पाहतो. एवढी साफसफाई, एवढी स्वच्छता आणि क्वालिटी मेंटेन करण्यासाठी त्याचा फ्लो असेल किंवा त्याचं ते टेम्परेचरचं सेटिंग असेल, हे जे काही मेंटेन केलेले ना, खरंच एक अविष्ट बघण्यासारखं. आणि बघण्यासाठी तुम्हाला मी विषय सांगतो, मी जास्त काही प्रयत्न केले नाहीत. मी एक सरांना फोन केला आणि सरांनी सांगितलं तुम्ही या. आणि आता मी सांगतो, विशेष म्हणजे मला जवळजवळ 1-1.5 तास मी इथं आहे. आता एवढ्या वेळ त्यांनी माझ्यासाठी दिला आहे. तुम्हाला जर हा प्रकल्प पाहायचा असेल किंवा तुम्ही जर या क्षेत्रात जर उतरू इच्छित असाल तर तुम्ही डेफिनेटली या पर्यावरण पूरक प्रकल्पाला भेट देऊ शकता, समजून घेऊ शकता. जर या धंद्यात उतरायचं असेल तर उतरू शकता. आता त्यांनी मला सांगितलंय की आम्ही मशीन बनवतो, आता तुम्ही मला एक काम करा, आणखीन वेळ द्या आणि मशीन कशी बनवता हे मला नक्की दाखवा. आणि मशीन जर बनवत असाल तर ती मशीन तुम्ही पुढे कस्टमरला देऊन सर्व्हिस वगैरे देताय, हे जे असेल ते आपण तो प्रकल्प सुद्धा पाहण्याचा नक्की प्रयत्न पाहूया. तुम्ही जो काही हा वेळ दिला या प्रकल्पासाठी तो मनपूर्वक मी माझ्या आणि चॅनलच्या वतीने तुमचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद.